आज माहेरातला दुसरा दिवस. इथं रुही आणि तिची मैत्रीण मस्त कुत्र्यासोबत खेळत होती. त्यानंतर आहे ना मामाने भाजीचे हट्ट पुरवले. तिला मक्याचं कणीस खायचं होतं ते आणून दिलं आणि इथं थोडासा किराणा घ्यायचा होता ते घेण्यासाठी मग गावात गेले. इथं आहे ना अक्का आणि मी ना अनारसे करून घेते. अक्का म्हणजे मम्मीची आई. तर अनारसे का बरं तर आहे ना 1-2 दिवसात आहे ना आहे पप्पांचं वर्षश्राद्ध. वर्ष कसं निघून गेलं काहीच कळालं नाही. तर इथं बघा कुत्रं मस्त बकरासोबत खेळतंय आणि बकरूही किती करामती आहे. त्याला जे खायला ठेवलंय त्यातच ते जाऊन बसलं. तर इथं आहे ना सगळ्यांना दुधाची सवय लागली आहे. तर या कुत्र्याला आहे ना दूध दिल्याशिवाय होतच नाही. तर इथं आहे ना सगळ्यांचं आवरलं आणि कुत्र्यानं पण मस्त दूध पिलं. त्यानंतर इथं आहे ना मी मस्त चहा ठेवला सर्वांसाठी. काकू, बहीण, अक्का आणि बरेच सारे पाहुणे आलेले आहेत. इथं शेळ्या पण मस्त गवत खात आहे आणि भावाने ना गायींसाठी मका तोडून आणली. त्यानंतर हा बघा डांगराचा वेल जो की लांबडाचा वेल म्हणतो ना तो उगलाय पण फळ भरपूर आहे. त्यानंतर इथं गायींसाठी घेतली बारली. तर डायरेक्ट घरापाशी गाडी जात नव्हती त्यामुळं असं वाहून टाकावं लागलं. तर भावाने ना सर्व जेवढी बारली घेतली ती वाहून टाकली आणि इथं रुही आणि तिचे पप्पा निघाले वावरात चक्करला. कारण रुही घरी खूप त्रास देत होती. आणि हे बघा आमचं पिल्लू कसं तुरू तुरू चालतंय. तर इथं आल्यावर आहे ना इथं सटवाईचं मंदिर आहे. तर तिने इथं दर्शन घेतलं. मध्ये काही गेली नाही कारण तिथे आहे ना खूप असे काटे वगैरे पडलेले आहेत. त्यानंतर दुधाची गाडी आली. गाडी घराजवळच येते. तर भावाने ना दूध टाकलं आणि हे जे मकाच कणीस आणलंय ना ते आता रुहीला तिची आजी मस्त चुलीवरती भाजून देणार आहे. तर आजीने चुलीवरचं कणीस भाजून दिलं आणि रुहीने मस्त त्याचा एन्जॉय घेतला.